हॅलो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी 8-9 दिवसानंतर व्लॉग चालू केला आहे. आणि काही लोकांना वाटलं असं मी व्लॉग करणं बंद केलं, पण मी नाही केलं आणि करणार पण नाही. ठीक आहे, मग आज मी काय करते तुम्ही बघा. तसे तर रात्रीचे 7 वाजले, म्हणजे संध्याकाळ झाले, 7 वाजले. आणि आज मी काहीतरी बनवणार आहे. तुम्हाला रेसिपी देते, तुम्ही बघा. आणि बघून लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जावा, बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे, मग आता मी माझं थोडं घर असं बिखरलेलं आहे, आता मी त्याला आवरते आणि मग परत व्हिडिओ चालू करते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी नाही का उपवास पकडलेला. मला नाही आता मी फुल डॅशिंगमध्ये कधी जिंदगीत मी उपवास पकडला नाही, बिलकुल पकडलेला नाही. मी बोलली चला आता उपवास पकडून बघू. पकडला रात्री 12 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत. मी काहीच खाल्लं नाही. आणि मग मी चाय बनवायला आले आणि ते उपमा ठेवलेला तो मी खाऊन घेतला. म्हणजे लक्षात नव्हतं माझं, डायरेक्ट कसं खाऊन घेतलं. मला सवय आहे ते बनवता खायची. माझा उपवास पण तुटला. जाऊ द्या, तुटू द्या, कारण की मी कधीच उपवास पकडलेला नाही, मला सवय नाही. ठीक आहे, मग आता मी माझं घर थोडं आवरते. तर मी तिथून इथे येऊन बसले, कारण की मी आता सामान बोलवलेलं आहे. आज मी तुम्हाला रेसिपी देणार आहे म्हणून मी सामान बोलवलेलं आहे, पण ते आलंच नाही अजून. त्याची वाट बघत बसली आहे मी, कधी येईल. आता कधी येतो काय माहिती. मी किती वेळची बसलेली वाट बघत. मग जेव्हा ते येईल तेव्हा मी व्हिडिओ चालू करते. अजून तर आता मी घर पण आवरलेलं नाही. आता मी घर आवरते, तोपर्यंत ते येऊन जाईल. व्हिडिओ बंद करून मी परत चालू केला, कारण की मी आता ऑर्डर बोलवलेलं आहे आणि अजून आला नाही. कुठे अटकलं काय माहिती. आता तेव्हा तो येईल तेव्हा मी बनवाल आणि मग मी तुम्हाला रेसिपी देईल. तुम्ही बघा मी कसं बनवते. तसं तर चांगलंच बनवते, तरी बघा. ऑर्डर आला, त्याने मला फोन केला, पण तो दिसतच नाही कुठे आहे. म्हणजे त्याला मी नाही दिसत आहे. आला घेतले मी आता चांगलं बनवते आणि खाते. उपवास तर माझा तुटला, म्हणून मी आता बनवून खाते छान टेस्ट मस्त. अरे केवढा अंधार आहे. ठीक आहे, मग मी आता बनवते आणि तुम्ही पण बघा मी कशी बनवते. मी काय बोलवलं तुम्हाला दाखवू का? काही नाही बोलवलं, 2च वस्तू बोलवल्या. इथे मी पनीर बोलवलं आणि तांदूळ बोलवलं. ठीक आहे, मग मी आता बनवते, तुम्ही बघा. आता नाही का ह्या ताई आल्यात, माझीच फ्रेंड आहे. आता आम्ही जाऊ बाहेर. लाईट वगैरे बंद करते. जाते जरा मार्केटमध्ये आणि घेऊन येते काही ना काही. ह्यांना पाहिजे, मला नाही पाहिजे. मी त्यांच्यासोबत जात आहे. तिथे भाजीपाला घेत आहे आणि मी तू उभी आहे. आता घरी जाऊन पटकन मी बनवते, माझं बनवायचं राहिलं. तर काहीच मी आत्ताच बाहेरून आलो, कपडे चेंज केले आणि मी डायरेक्ट रेसिपी बनवायला घेतली. तुम्ही बघा मी कशी बनवते. आणि इथे मी सध्याच टमॅटो आणि कांदा कापून ठेवलेला आणि पनीर तुम्हाला दाखवते. तर मी टमॅटो, कांदा, पनीर आणि इथे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि आता तुम्ही बघा मी कशी बनवते. तर इथे माझं तेल गरम झालं आणि मी ह्यात टाकते आता थोडं जिरा, थोडं
टोमॅटो सॉरी कांदा ह्यात टाकते मी थोडा कांदा आणि टोमॅटो पण टाकून द्याले. आता याला थोडं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं छान. तरी ते थोडं ब्राऊन झालंय. आता याला ह्यात मी टाकते जिंजर गार्लिक पेस्ट. ह्यात मी एवढा जिंजर गार्लिक पेस्ट टाकते. थोड़ा हा सुहाना मसाला टाकला मी इथे 1.5 चम्मच आणि यात कांदा लसूण थोडा मसाला आणखी 2 चम्मच. पनीर मसाला हे पण 2 चम्मच आणि घरात लाल तिखट आम्हाला थोडं तिखट पाहिजे. हल्दी पावडर धनिया पावडर आणि थोडं मीठ. ह्याला छान मी 5 मिनिट परतून घेते. पनीर मसाला आणखी टाकते थोडा मी. आणि आता यात टाकते मी पाणी थोडं. अशी छानपैकी ग्रेव्ही बनवून रेडी आहे. बघू शकता अशी ग्रेव्ही बनली आहे. याला मी 5 मिनिट होऊ देते. यात मी थोडं पाणी टाकलं आणखी. छान उकळली. आता यात मी पनीर टाकते. स्टँडवरनं मोबाईल काढलाय आणि हे बघा माझी भाजी ही झाली. आता झाला माझं स्वयंपाक. आता मी कामं आवरते आणि जेवते. भाजी झाली ऑलमोस्ट पूर्ण. बघा अशी बनवले मी.
मला मी रेसिपी दिली, तुम्ही बघितलं मी कशी बनवते. आता मी याचं डायरेक्ट खायच्या वेळेनं म्हणते तुम्हाला, आणि भाजी टेस्ट करून तुम्हाला अंशुल सांगेल कशी झाली म्हणून, कारण की मी अजून खाल्ली नाही, मला पण नाही माहिती कशी झाली. तो एवढा गंदा, म्हणजे असं सांगतो की बेकार तर बेकार, चांगली तर चांगली. बेकार झाली डायरेक्ट तोंडावर बोलते खूप बेकार झाली. असं पण नाही मन राखासाठी म्हणा हा चांगली झाली, नाही डायरेक्ट खूप बेकार झाली भाजी, चांगली नाही झाली असं बोलतो. म्हणून डायरेक्ट त्याचा रिव्ह्यू घेते मी. मग सांगाल मला कशी झाली. तर काय, आता मी माझा स्वयंपाक केला, माझा स्वयंपाक झाला, कामं झालेत, सर्व झाला, आंघोळ पण केली मी रात्री 11 वाजता. पंचलाला ठीक आहे. मग तिथे मी जिरा राईस, चपाती आणि भाजी दिली आणि हा जेवण. सांग कशी झाली. छान झालं. मी पण इथे जेवत आहे.